काल पुण्याच्या यवतमध्ये अगदी दंगल भडकली होती। आता तिथली परिस्थिती कशी आहे? तर परिस्थिती आता नियंत्रणात आहे आणि सामान्य झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। मात्र हिंसाचारादरम्यान गावकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। 2 कारच्या काचा फोडल्या गेल्या, एक मोटरसायकल जाळण्यात आली, गावातील एका बेकरीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि इतकंच नाही तर काही समाजकंटकांनी धार्मिक प्रार्थना स्थळात सुद्धा तोडफोड केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। आता या सगळ्या प्रकरणी गुन्हेगारांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे आणि सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या गावातील एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। तर यावरती खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते काय म्हणाले? महाराष्ट्रामध्ये जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याच्या सुपाऱ्या या सरकार पक्षातर्फे दिल्या जातात। महाराष्ट्र पूर्वी असा नव्हता। लहान लहान घटनावरून दंग्यांचे भडके उडतायत, हल्ले होत आहेत प्रार्थना स्थळांवर, सर्वत्र वातावरणात तणाव निर्माण करायचा, धार्मिक विद्वेष निर्माण करायचा आणि मग अशा पद्धतीनं समाजामध्ये विष पसरवून निवडणुकीला सामोरं जायचं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।